Hello everyone, welcome to Codex Lab Technologies. सो आपल्या या पायथॉन सिरीजमध्ये आजचा आपला जो पॉईंट असणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे मॉड्यूल इन पायथॉन. ॲक्च्युली आपल्या लेक्चर सिरीजमध्ये मी पायथॉन मॉड्यूलबद्दल अजून एक लेक्चर घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आज आपण शिकणार आहोत की एक मॉड्यूल काय असतं, हाऊ टू वर्क विथ मॉड्यूलसोबत आपण कशा प्रकारे काम करू शकतो आणि कशा प्रकारे प्रोग्रामिंग करू शकतो. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मॉड्यूल म्हणजे काय समजून घेऊया. मॉड्यूल ही एक पायथॉन फाईल असते. ही एक पायथॉन फाईल असते आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या फंक्शनमध्ये त्या फाईलमध्ये एकापेक्षा अनेक फंक्शन्स असतात. सो मॉड्यूल इज वन ऑफ दी पायथॉन फाईल. मॉड्यूल ही एक प्रकारची पायथॉन फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये एकापेक्षा अनेक फंक्शन डिफाईन करून ठेवलेले असतात. सिम्पल सिम्पल. आणि ते फंक्शन आपण एका नवीन पायथॉन फाईलमध्ये आपण यूज करतोय. मग नवीन पायथॉन जी फाईल आहे ती फक्त फंक्शन यूज करण्यासाठी आहे आणि मॉड्यूल नावाची जी फाईल आहे ती फक्त फंक्शन डिफाईन करण्यासाठी आहे. देअर आर टू टाईप्स. मॉड्यूल काय करतंय, फक्त फंक्शन डिफाईन करून ठेवतंय आणि ते डिफाईन केलेले फंक्शन आपण एकापेक्षा अनेक अदर पायथॉन फाईलमध्ये यूज करतोय. सो पर्पज असा आहे की याच्यामध्ये सेपरेटली फक्त फंक्शन्स असतात. इट्स अ कलेक्शन ऑफ फंक्शन्स. एकापेक्षा अनेक फंक्शन्स असतात. यालाच आपण लायब्ररी सुद्धा म्हणतो. एकापेक्षा अनेक फंक्शन्स असतात आणि ते फंक्शन्स आपण दुसऱ्या कोणत्याही नवीन पायथॉन फाईलमध्ये वापरू शकतो. ओके. सो पुढचा पॉईंट बघूया लगेच. ओके. टाईप्स ऑफ मॉड्यूल्स. तर आता पहिल्यांदा आपण शिकलो की मॉड्यूल्स म्हणजे काय. मॉड्यूल म्हणजे अशी एक पायथॉन फाईल असते की त्यामध्ये एकापेक्षा अनेक आपण फंक्शन डिफाईन करून ठेवलेले असतात. तर दोन प्रकारचे मॉड्यूल्स असतात. पहिला प्रकार आहे युजर डिफाईन्ड मॉड्यूल, दुसरा आहे इनबिल्ट मॉड्यूल. सो फरक समजून घेऊया की दोघांमध्ये काय काम करतं, बिल्ट इन काय करतं आणि युजर डिफाईन्ड मॉड्यूल काय करतं. तर सर्वात पहिल्यांदा युजर डिफाईन्ड मॉड्यूल. युजर डिफाईन्ड मॉड्यूल हे युजर आपल्या कामासाठी तयार करतं. म्हणजे आपण स्वतः ते मॉड्यूल तयार करतो, त्यामध्ये फंक्शन डिफाईन करतो आणि ते डिफाईन केलेले फंक्शन आपण एका नवीन फाईलमध्ये यूज करू शकतो. याला म्हणायचं युजर डिफाईन्ड मॉड्यूल. देन व्हॉट इज अ बिल्ट इन मॉड्यूल. बिल्ट इन मॉड्यूल म्हणजे काय असतं की बिल्ट इन मॉड्यूल म्हणजे ज्यावेळी तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करता त्याच वेळी अशा बऱ्याच प्रकारच्या पायथॉन फाईल्स, मॉड्यूल फाईल्स इन्स्टॉल होत असतात. फॉर एक्झाम्पल मॅथ असेल, कॅलेंडर असेल, डेट टाईम असेल, हे सगळे जे मॉड्यूल्स आहेत हे बिल्ट इन आहेत. बिल्ट इनचा अर्थ ज्यावेळी तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करताय त्याच वेळी तुमच्या फाईलमध्ये पायथॉनच्या इन्स्टॉलेशनमध्ये ते ऑलरेडी असतात. आपण फक्त ते वापरायचे असतात. म्हणजे त्यातले जे फंक्शन्स असतात, फॉर एक्झाम्पल मॅथ नावाचं मॉड्यूल आहे, तर मॅथ नावाच्या मॉड्यूलमध्ये मल्टिपल फंक्शन्स आहेत. त्यानंतर कॅलेंडर नावाचं मॉड्यूल आहे, कॅलेंडर नावाच्या मॉड्यूलमध्ये मल्टिपल फंक्शन्स आहेत. ते फक्त आपल्याला वापरायचे आहेत. ओके. ऑलरेडी ते बनवलेले आहेत पायथॉनमध्ये, त्याला आपण बिल्ट इन म्हणतोय. बिल्ट इनचं मिनिंगच ते आहे की ज्यावेळी तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करताय त्याच वेळी ते मॉड्यूल त्यामध्ये तयार केलेले आहेत. ओके. त्यामुळे त्यामध्ये तयार केलेले आहेत. देन पुढचा पॉईंट असा आहे आपला युजर डिफाईन्ड मॉड्यूल. युजर डिफाईन्ड मॉड्यूलमध्ये कसं असतं की आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी काय बनवत असतो, मॉड्यूल बनवतो. आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी मॉड्यूल बनवतो. देन हे झाले सेपरेट मॉड्यूल. आता आपण कोणताही मार्ग वापरू शकतो. इनबिल्ट मॉड्यूल वापरू शकतो किंवा युजर डिफाईन्ड मॉड्यूल वापरू शकतो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला फरक समजणं गरजेचं आहे की किती प्रकारचे मॉड्यूल असतात आणि कोणकोणत्या प्रकारचे मॉड्यूल आहेत. पहिलं युजर डिफाईन्ड मॉड्यूल आणि दुसरं इनबिल्ट मॉड्यूल. ओके. सो आता आजचा जो आपला पॉईंट आहे, आज आपण शिकणार आहोत बिल्ट इन मॉड्यूल्स. तर याच्या अगोदर मॉड्यूलचे आपण टाईप बघितलेत की दोन प्रकारचे मॉड्यूल्स असतात. त्यातला पहिला प्रकार आहे युजर डिफाईन्ड मॉड्यूल आणि दुसरा प्रकार आहे बिल्ट इन मॉड्यूल. युजर डिफाईन्ड मॉड्यूल म्हणजे आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी मॉड्यूल बनवत असतो, त्यामध्ये फंक्शन्स डिफाईन करत असतो. आणि दुसरा आहे बिल्ट इन मॉड्यूल. बिल्ट इन मॉड्यूलमध्ये कसं असतं की ऑलरेडी पायथॉन इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये काय होतात, मॉड्यूल्स ॲड होत असतात. सो हे मॉड्यूल बनवायचं कसं, मॉड्यूल कसं तयार करायचं. तर मॉड्यूल तयार करण्यासाठी किंवा मॉड्यूल वापरण्यासाठी, इम्पोर्ट मॉड्यूल करण्यासाठी आपण सिंटेक्स बघा काय
की मला इम्पोर्ट नावाचा कीवर्ड वापरायचा आहे. इम्पोर्ट मॉड्यूल नेम, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. जर मला बिल्ट इन मॉड्यूलमध्ये, आता आपण शिकतोय ते बिल्ट इन मॉड्यूल शिकतोय, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की युजर डिफाईन्ड मॉड्यूल काय. तर आता आपण काय बघतोय, बिल्ट इन मॉड्यूल्स. सो बिल्ट इन मॉड्यूलमध्ये जर मला एखादं मॉड्यूल माझ्या पायथॉन फाईलमध्ये घ्यायचं असेल, एखादं मॉड्यूल मला माझ्या पायथॉन फाईलमध्ये घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल मॅथ नावाचं मॉड्यूल आहे, कॅलेंडर नावाचं मॉड्यूल आहे, हे जर मला माझ्या फाईलमध्ये घ्यायचं असेल तर मला इम्पोर्ट नावाचा कीवर्ड वापरावा लागतो. ओके, तर आता इथं मी स्क्रीनवरती लिहिलेलं आहे बघा, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. मला आपला इम्पोर्ट कीवर्ड लिहायचा आहे, स्पेस द्यायचा आहे आणि आपल्या मॉड्यूलचं नाव द्यायचं आहे. त्याचं एक्झाम्पल कसं असणार आहे बघा, इम्पोर्ट स्पेस मॅथ. मॅथ नावाचं मॉड्यूल आहे आणि या मॅथ नावाच्या मॉड्यूलमध्ये एकापेक्षा अनेक फंक्शन्स ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. मॅथ हे बिल्ट इन मॉड्यूल आहे. पायथॉन इन्स्टॉल ज्यावेळी करतोय आपण त्याच वेळी ते ऑटोमॅटिकली झालेलं आहे. ओके, आपण फरक समजून घेतलाय की बिल्ट इन मॉड्यूल काय असतं आणि युजर डिफाईन्ड मॉड्यूल काय असतं. सो आता इथे मी काय करतोय, बिल्ट इन मॉड्यूल इम्पोर्ट करतोय. बिल्ट इन मॉड्यूल काय करतोय, इम्पोर्ट करतोय. सो फर्स्ट वन, राईट इम्पोर्ट कीवर्ड, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. ओके, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. देन पुढचा पॉईंट. ओके, सो आता याच्यामध्ये आपण आज दोन मॉड्यूल बघणार आहोत. हे दोन्हीचे दोन्ही मॉड्यूल जे आहेत ते इनबिल्ट मॉड्यूल आहेत. ते कोणते, इनबिल्ट मॉड्यूल्स आहेत. त्यातलं पहिलं मॉड्यूल आहे मॅथ मॉड्यूल, दुसरं आहे कॅलेंडर मॉड्यूल. ओके, सो आता हे जे कॅलेंडर मॉड्यूल आणि मॅथ मॉड्यूल आहे हे ऑलरेडी डिफाईन केलेत कुठे, पायथॉनच्या इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये. तर आता हे ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. याचे फक्त आपण काय वापरणार आहोत, फंक्शन्स वापरणार आहोत. आता एका मॉड्यूलमध्ये एकापेक्षा अनेक फंक्शन्स असतात. ओके, मॉड्यूल मीन्स कलेक्शन ऑफ फंक्शन. सो मॅथ इज अ मॉड्यूल नेम अँड 6 फंक्शन्स यामध्ये आपण शिकणार आहोत. सो फर्स्ट वन SQRT, सिलिंग फंक्शन, फ्लोर फंक्शन, एफसम, फॅब्स आणि पॉवर फंक्शन. देन कॅलेंडरमध्ये फंक्शन आहे बघा. कॅलेंडरमध्ये आपल्याला पहिल्यांदा इयर बघायचं असेल, मला इयर बघायचं असेल तर आपण काय करतोय, कॅलेंडरमध्ये इयर नावाचं पॅरामीटर पास करतोय. देन मंथ बघायचं असेल तर मंथ नावाचं फंक्शन आहे. एखादा डेचा नंबर बघायचा असेल तर आपल्याकडे डे नेम आहे. इजलीप आपण कधी बघतोय, ज्यावेळी मला इयर लीप आहे की नाही हे बघायचं असेल त्यावेळी मी इजलीप वापरतोय. तर इथे दोन मॉड्यूल आपण आज डिस्कस करणार आहोत. पहिलं मॉड्यूल आहे मॅथ, दुसरं आहे कॅलेंडर. लक्षात घ्या, हे जे दोन्ही मॉड्यूल्स आहेत हे दोन्ही मॉड्यूल्स कसे आहेत, इनबिल्ट मॉड्यूल आहेत. आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की दोन प्रकारचे मॉड्यूल्स असतात. पहिलं म्हणजे युजर डिफाईन्ड मॉड्यूल आणि दुसरं म्हणजे बिल्ट इन मॉड्यूल. युजर डिफाईन्ड मॉड्यूलमध्ये आपण स्वतः मॉड्यूल तयार करतो, बट बिल्ट इन मॉड्यूलमध्ये कसं असतं की ऑलरेडी मॉड्यूल रेडी आहे, त्यामधली फक्त आपण डायरेक्टली फंक्शन वापरणार आहोत. तर आज आपण इथे दोन मॉड्यूल्स बघणार आहोत. पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे मॅथ मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल नेम कॅलेंडर मॉड्यूल. ओके, तर मॅथ नावाच्या मॉड्यूलमध्ये टोटल 6 फंक्शन्स आहेत. 6 फंक्शन म्हणजे एकापेक्षा भरपूर फंक्शन्स आहेत, पण आपण इथे 6 कव्हर करणार आहोत. SQRT, जर मला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर माझ्याकडे SQRT फंक्शन आहे. सिलिंग, राऊंड फिगर बघायची असेल, नेक्स्ट राऊंड फिगर बघायची असेल तर आपण सिलिंग वापरतोय. फ्लोर म्हणजे प्रिव्हियस जर मला राऊंड फिगर बघायची असेल तर मी फ्लोर वापरणार आहे. एफसम आपण कधी वापरतो बघा. एफसमचं मिनिंग असं आहे एफसम फंक्शनचं की जर मला लिस्ट आहे, माझ्याकडे आपण लिस्ट नावाची कॉन्सेप्ट शिकलोय, माझ्याकडे लिस्ट आहे, माझ्याकडे टपल आहे, लिस्टमधल्या एलिमेंटची जर मला बेरीज करायची असेल तर मी इथे एफसम नावाचं फंक्शन वापरणार आहे. फॅब्स म्हणजे जर मला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, फॉर एक्झाम्पल एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ती मला पॉझिटिव्हमध्ये बघायची असेल तर मी फॅब्स नावाचं फंक्शन वापरणार आहे. देन नेक्स्ट वन पॉवर फंक्शन आपण कधी वापरतो, ज्यावेळी मला एखादं पॉवर कॅल्क्युलेट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल x⁻² अशा पद्धतीने हे काम करते. x⁻² मीन्स 3⁻². 3⁻² म्हणजे 3चा वर्ग आहे, 3 त्रिक 9 उत्तर आलं पाहिजे. 3⁻4, 5⁻8 अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पॉवर फंक्शनने आपण सॉर्ट आउट करू शकतो. तर मॅथ मॉड्यूलमध्ये आपण हे 6 फंक्शन बघणार आहोत. दुसरं आहे कॅलेंडर फंक्शनमध्ये टोटल आपण इथे 4 फंक्शन बघणार आहोत. जर मला इयर बघायचं असेल तर कॅलेंडर नावाचं मला फंक्शन वापरायचं आहे, त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू पास करायचे इयर नावाने.
देन जर मला मंथ बघायचा असेल तर मंथ नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये मला कोणता महिना, कोणत्या वर्षाचा महिना बघायचा आहे हे सुद्धा मला मेन्शन करावं लागतं. इथे मला 2 व्हॅल्यू पास कराव्या लागतात. पहिलं म्हणजे इयर व्हॅल्यू, दुसरं म्हणजे मंथचा नंबर टाकायचा. फॉर एक्झाम्पल मी 8 टाकलं तर माझा ऑटोमॅटिकली ऑगस्ट महिना दिसणार आहे आणि इयरच्या ठिकाणी मला इयर पुटअप करायचं आहे. देन पुढचं आहे डे नेम. डे नेममध्ये आपण काय करतोय, जनरली डे नेम स्टार्ट होतात मंडेपासून, मंडे टू संडे म्हणजे सोमवारपासून रविवार, असं सोमवारपासून स्टार्ट होतं डे नेममध्ये आणि शेवट त्याचा संडेला होतो. सो 0 नंबर हा मंडेचा आहे आणि 6 नंबर हा संडेचा आहे. 0 पासून ऑनवर्ड्स व्हॅल्यू पुटअप होतात. जर तुम्ही डे नेम टाकलं 0 तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मंडे शो होणार आहे. तर अशा पद्धतीने हे फंक्शन काम करतं आहे. पुढचं आहे इज लीप फंक्शन. इज लीप फंक्शनमध्ये आपण काय करतोय, जर एखादं इयर लीप असेल, याच्यामध्ये फक्त मला एकच व्हॅल्यू पास करायचे, त्याचं इयर टाकायचं आहे. जर मी एखादं इयर टाकलं, जर ते लीप असेल तर ट्रू रिझल्ट येईल, अदरवाईज फॉल्स रिझल्ट येणार आहे. अशा पद्धतीने हे 2 मॉड्यूल काम करतात. तर याच्यापेक्षा अनेक मॉड्यूल आहेत, डेट टाईम मॉड्यूल आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये आपण 2 मॉड्यूल कव्हर करणार आहोत, मॅथ मॉड्यूल आणि कॅलेंडर मॉड्यूल विथ प्रॅक्टिकल. तर याच्यामध्ये आपण मॉड्यूलचे टोटली 2 प्रकार पडतात, इनबिल्ट मॉड्यूल आणि युजर डिफाईन मॉड्यूल. इनबिल्ट मॉड्यूल म्हणजे पायथॉन इन्स्टॉलेशन दरम्यान आपण ऑलरेडी डिफाईन केलेले मॉड्यूल्स असतात आणि युजर डिफाईन मॉड्यूल म्हणजे काय, की आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी मॉड्यूल्स बनवतो. ओके, आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी मॉड्यूल बनवतो. देन आता त्यामध्ये जे आपण फंक्शन बघितले होते मगाशी, एसक्यूआरटी फंक्शन असेल, पॉवर फंक्शन असेल, डे नेम असेल, हे फंक्शन लिहिण्याचा सिंटॅक्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा मला काय लिहायचं आहे, मॉड्यूल नेम मस्ट मेन्शन मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम इन अ ब्रॅकेट व्हॅल्यू ऑर पॅरामीटर. म्हणजे मगाशी आपण सांगितलं की मला फॉर एक्झाम्पल एसक्यूआरटी नावाचं फंक्शन वापरायचं आहे. एसक्यूआरटी ॲक्च्युली एसक्यूआरटी फंक्शन आहे आणि हे कुणाच्या अंडर आहे, मॅथ नावाच्या मॉड्यूलच्या अंडर आहे. सो फर्स्ट वन मेन्शन मॉड्यूल नेम. मॉड्यूल नेम मीन्स मॅथ इज द मॉड्यूल नेम, एसक्यूआरटी इज द फंक्शन अँड व्हॅल्यू 5. आता याच्यामध्ये माझी व्हॅल्यू 5 आहे, एसक्यूआरटी फंक्शन आहे आणि मॅथ नावाचं मॉड्यूल आहे. तर आता इथे जर मी 5 व्हॅल्यू पुटअप केली तर 5चं जे स्क्वेअर रूट आहे, वर्गमूळ आहे, ते मला आउटपुटला दिसणार आहे. अशा पद्धतीने याचा सिंटॅक्स आहे. तर याच्या अगोदर सुद्धा मी एक सिंटॅक्स तुम्हाला सांगितलेला आहे. त्या सिंटॅक्सचं नाव आहे हाऊ टू इम्पोर्ट मॉड्यूल. मॉड्यूल इम्पोर्ट कसं करायचं, तर सर्वात पहिल्यांदा काय लिहायचं, इम्पोर्ट कीवर्ड लिहायचा. त्यानंतर आपल्या मॉड्यूलचं मला काय लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम, इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम. देन हाऊ टू ॲक्सेस फंक्शन. आता फक्त इम्पोर्ट करून जमणार नाहीये, मला फंक्शन सुद्धा त्यामध्ये इम्प्लिमेंट करावे लागतील. तर फंक्शन इम्प्लिमेंट करण्यासाठी काय सिंटॅक्स आहे, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. अशा 2 सिंटॅक्स आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचे आहेत. पहिला सिंटॅक्स जो मी प्रिव्हियस स्लाइडमध्ये सांगितला आहे, की सर्वात पहिल्यांदा मला मॉड्यूल हे इम्पोर्ट करावं लागतं. ओके, इम्पोर्ट करावं लागतं. देन मला काय करावं लागतं, मॉड्यूल इम्पोर्ट केल्यानंतर त्यातले फंक्शन्स वापरावे लागतात. सो फर्स्ट वन मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम इन ब्रॅकेट व्हॅल्यू. व्हॅल्यू ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत, जर गरज असेल तर वापरा, नसेल तर नाही वापरलं तरी चालेल. ओके, नाऊ आता इथे आपण डायरेक्ट स्क्रीनवरती येऊया. स्क्रीनवरती आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा इथे मी तुम्हाला 2 सिंटॅक्स दाखवणार आहे. 2 सिंटॅक्स दाखवणार आहे. बघा आता सर्वात पहिला जो सिंटॅक्स आहे, तर पहिल्यांदा मला काय करावं लागतं, मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. स्टेप 1 माझी काय आहे, स्टेप 1 मला मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. देन दुसरी स्टेप आहे, मला मॉड्यूलमधले फंक्शन ॲक्सेस करावे लागतात. मॉड्यूलमधले फंक्शन ॲक्सेस करावे लागतात. ॲक्सेस मॉड्यूल फंक्शन. ओके, सो या 2 गोष्टी मला कराव्या लागतात. सर्वात पहिल्यांदा मला मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागेल, देन त्यातले फंक्शन मला ॲक्सेस करावे लागतील. या 2 स्टेपवरती माझं काम चालतं. तर सिंटॅक्स जे आहे ते मी परत एकदा लिहितो. इम्पोर्ट मॉड्यूलचा काय सिंटॅक्स आहे बघा. फर्स्ट वन इम्पोर्ट कीवर्ड, देन युअर मॉड्यूल नेम. अशा प्रकारे आपण काय करतो, कोणताही मॉड्यूल इम्पोर्ट करू शकतो. आता याचं एक्झाम्पल कसं असेल बघा. एक्झाम्पल इम्पोर्ट मॅथ नावाचं मॉड्यूल आहे, ते मला पहिल्यांदा काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल.
त्याचबरोबर मला यातले फंक्शन ऍक्सेस करायचे असतील, ऍक्सेस फंक्शन्स इन मॉड्यूल. ओके, ऍक्सेस फंक्शन्स इन मॉड्यूल. तर आता याच्यामध्ये सिंटॅक्स कसा आहे बघा. पहिल्यांदा काय लिहायचं, मॉड्यूल नेम, मॉड्यूल नेम, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम, इन ब्रॅकेट पास पॅरामीटर और व्हॅल्यू. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मॅथ मॉड्यूल आहे आणि त्यामध्ये मी फंक्शन ऍक्सेस करतो एसक्यूआरटी नावाचं फंक्शन आहे. इन ब्रॅकेट व्हॅल्यू पास केले 5 ही एक्झाम्पलसाठी आहे. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पास करू शकता, तुम्हाला तुमचं एसक्यूआरटी फंक्शन रन होणार आहे प्रॉपर वेने. तर आता प्रॅक्टिकलाइज करून बघूया लगेच. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे आयडियली आपलं जे आहे ते ओपन केलेलं आहे बघा. इथं मी न्यू फाईल घेतोय. ओके, न्यू फाईल घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी कोड टाईप करायला सुरुवात करतोय. तर पहिलं मला मॉड्यूल इम्पोर्ट करावा लागेल. इम्पोर्ट कीवर्ड वापरला, मॉड्यूलचं नाव आहे मॅथ. ओके, मॉड्यूलचं नाव आहे मॅथ. तर मला पहिलं फंक्शन घ्यायचं आहे सिलिंग फंक्शन. ओके, सिलिंग फंक्शन. तर सिलिंग फंक्शन काय करतंय, राऊंड फिगर प्रिंट करण्याचं काम करतंय. फॉर एक्झाम्पल a इक्वल टू 10.4. आता ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी 10.4 ही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. तर ज्यावेळी मी सिलिंग फंक्शन वापरेन त्यावेळी हे नेक्स्ट राऊंड फिगर डिस्प्ले करेल. नेक्स्ट राऊंड फिगर म्हणजे 11. ओके, नेक्स्ट राऊंड फिगर म्हणजे 11. सिलिंग फंक्शन काय करतंय, नेक्स्ट राऊंड फिगर रिटर्न करण्याचं काम करतंय. सो इथे लिहिलं प्रिंट इन अ ब्रॅकेट. मला आता सेकंड सिंटॅक्स वापरायचा आहे ऍक्सेसिंग फंक्शनचा. काय सिंटॅक्स आहे, मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. व्हॉट इज मॉड्यूल नेम, मॅथ डॉट सेल इन ब्रॅकेट व्हॅल्यू कोणती पास करायची मला, ए नावाची, कारण की माझी व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर आहे. आता मी सेव्ह केला कोड. हा कोड मी सेव्ह करतोय बघा, डेस्कटॉपला सेव्ह केला. मॉड्यूल डॉट पी वाय प्रोग्राम रन करतोय बघा. इथं 11 आलेला आहे. ठीक आहे, 11 कसं आलं की सेलिंग फंक्शन काय करतंय, राऊंड फिगर शो करतंय. इट्स ओके, बट नेक्स्ट राऊंड फिगर व्हॅल्यू. देन आता इथे याच्या उलट फ्लोर काम करणार आहे. फ्लोर आपलं पुढचं फंक्शन कोणतं आहे, फ्लोर फंक्शन आहे. सिलिंग आणि फ्लोर दोन्ही सेम काम करतायत, राऊंड फिगर व्हॅल्यू प्रिंट करतायत. मात्र फ्लोर काय करतंय, प्रिव्हियस व्हॅल्यू म्हणजे मागची व्हॅल्यू. आता फ्लोर जर मी वापरलं तर फक्त 10 प्रिंट होईल आणि याच्या उलट जर सिलिंग वापरलं तर 11 प्रिंट होईल. देन फ्लोर काय करतंय, प्रिव्हियस व्हॅल्यू काय करते, प्रिंट करते. देन चेक करूया, सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश. परफेक्ट, इथं 10 व्हॅल्यू आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, फ्लोर व्हॅल्यू इथे घेतलेली आहे. आता याचबरोबर पुढचं फंक्शन आपलं घेऊया एसक्यूआरटी फंक्शन. कोणतं, एसक्यूआरटी. तर आता इथे व्हॅल्यू मी चेंज करतो. फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू मी 10 घेतली. 10 व्हॅल्यू मी ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. जर मला स्क्वेअर रूट बघायचं असेल तर हे स्क्वेअर रूट नावाचं फंक्शन मॅथ नावाच्या मॉड्यूलमध्ये आहे. ओके, सो मी जनरली मॅथ मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम इन ब्रॅकेट व्हॅल्यू. सेव्ह केला कोड, अगेन परफेक्ट 3.16. अशा पद्धतीने तुमचं काय येणार आहे, एसक्यूआरटी फंक्शन येणार आहे. त्याचबरोबर पुढचं फंक्शन आपलं बघूया पॉवर फंक्शन. नाऊ पॉवर फंक्शन. आता पॉवर फंक्शनमध्ये मला 2 व्हॅल्यू पास कराव्या लागतात, कारण की मला एक्स रेस टू वाय घातांक काढायचा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्हॅल्यूचा. तर मी काय करतो, पॉवर फंक्शन यूज करतो. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 3, बी इक्वल टू 4. म्हणजे मला 3चा चौथा घात काढायचा आहे, 3⁴. आता हे एक्झाम्पल कसं होणार आहे, 3⁴. म्हणजे 3चा किती वेळा गुणाकार होणार आहे, 4 वेळा. सो आता इथे मी 2 व्हॅल्यू पास करतोय, ए कॉमा बी. ए इज द फर्स्ट व्हॅल्यू, बी इज द पॉवर व्हॅल्यू. जे दुसरं व्हेरिएबल असतं त्याला आपण पॉवर व्हॅल्यू असं म्हणतो. ओके, पॉवर व्हॅल्यू. सो सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश. बघा इथे प्रोग्राम रन केलाय, 81 आलेला आहे. 81, 3 2 6, 6 3 18 अँड 18 3 बघा आता इथे 81 आलेला आहे. गुणाकार करत गेल्यानंतर इथं काय आलंय, 81 आलेला आहे. देन पुढचं जे फंक्शन आहे हे पॉवर फंक्शन झालं. पुढचं जे फंक्शन आहे त्याचं नाव आहे फॅप्स. तर फॅप्स आपण का वापरतो, जनरली मगाशी सांगितलंय, निगेटिव्ह व्हॅल्यू एखादी असेल तर फॅप्स काय करेल, तुम्हाला इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न करेल. पॉझिटिव्ह व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करण्याचं काम करणार आहे. तर जनरली इथे इनपुटमध्ये मी -5 दिलेला आहे. सेव्ह केला कोड, अगेन रन केला.
बघा आता इथे 5.0. आता ॲक्च्युली फॅब्स हे फंक्शन आहे हे फ्लोट बेस्ड फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? फ्लोट बेस्ड. देन याच्यामध्ये मी निगेटिव्ह व्हॅल्यू पास केली का ऑटोमॅटिकली फॅब्समध्ये काय होतंय? पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न केली जाते. आता हे झालं फॅब्स. आता याच्यानंतर एफसम नावाचं माझ्याकडे एक फंक्शन आहे. एफसम आपल्याला फंक्शन कव्हर करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा एफसम फंक्शन का वापरलं जातं मी परत एकदा सांगतो. एफसम फंक्शन आपण ज्यावेळी मला लिस्टमधले जे माझे कॉन्टेंट आहेत त्याची बेरीज करायची असेल किंवा टपलमधले कॉन्टेंट आहेत त्याची मला जर बेरीज करायची असेल तर त्यावेळी मी एप्सम नावाचं फंक्शन वापरतो. इथे टर्म एकच आहे की तुमच्या लिस्टमधले जे कॉन्टेंट आहेत ते इंटिजर टाईपचे असावेत, कारण की आपण बेरीज ही इंटिजर टाईपची करतो. ओके, सो इथे मी एक लिस्ट बनवतोय. मार्क्स नावाने मी इथे लिस्ट बनवलेली आहे. मार्क्स मार्क्स इक्वल टू इन अ बॉक्स ब्रॅकेट फर्स्ट व्हॅल्यू 22, अगेन 20, अगेन 19, अगेन 10. अशा प्रकारे मी 4 व्हॅल्यू पास केलेले आहे. आता या चारही व्हॅल्यूची मला काय मिळणार आहे? बेरीज मिळणार आहे. जर मी हे फंक्शन वापरलं तर मला या चारही व्हॅल्यूची काय मिळणार आहे? बेरीज मिळणार आहे. यासाठी आपण काय वापरतो? एफसम वापरतो. जस्ट ॲडिशन ऑफ लिस्ट एलिमेंट्स. जस्ट ॲडिशन ऑफ लिस्ट एलिमेंट्स. आता यामध्ये मी काय केलं? लिस्टचं नाव पास केलं. मार्क्स नावाने आपण लिस्ट बनवली होती. एफसम इन ब्रॅकेट व्हॅल्यूमध्ये मी काय पास केलंय? मार्क्स नावाने आपण व्हॅल्यू पास केलेली आहे. तर आता हा कोड सेव्ह करतोय मी. अगेन प्रोग्राम रन केलाय बघा. 71 याची बेरीज किती आलेली आहे? 71 आलेली आहे. सो आता हे झालं लिस्टचं. ओके, लिस्टचं झालं. तर आता एफसम झालं, फॅब्स झालं, पॉवर झालं, सिलिंग झालं, फ्लोर झालं, एसक्यूआरटी झालं. अशा पद्धतीने आपण काय करतो? फंक्शन्स वापरत असतो. प्रत्येक फंक्शन वापरण्याची पद्धत सोपी आहे. फक्त पहिल्यांदा मॉड्यूल इम्पोर्ट करता आलं पाहिजे. आपण इम्पोर्ट करतोय मॉड्यूल कसं? इम्पोर्ट स्पेस मॉड्यूल नेम, आणि त्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते कसे ॲक्सेस करायचे? मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. तर अशाच पद्धतीने पुढचं जे फंक्शन आहे, पुढचं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचं नाव आहे कॅलेंडर. ओके, कॅलेंडर इझी मॉड्यूल आहे. सो मगाशी आपण मॅथ मॉड्यूल बघितलं, आता आपण बघतोय कॅलेंडर मॉड्यूल. आता कॅलेंडर मॉड्यूलवरती मला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा जर मला इयर प्रिंट करायचं असेल, इयर जर मला प्रिंट करायचं असेल पूर्ण इयर, तर मला सर्वात पहिल्यांदा कॅलेंडर नावाचं आपण फंक्शन वापरतोय आणि त्यामध्ये इयर पास करतोय. ओके, सो फर्स्ट वन इयर इक्वल टू 2021. ओके, इयर इक्वल टू 2021. मला 2021 वर्ष पूर्ण बघायचं आहे कॅलेंडरमध्ये. तर मला काय करावं लागेल? सर्वात पहिल्यांदा मी काय केलं? कॅलेंडर नावाचं मॉड्यूल जे आहे ते इम्पोर्ट केलं. देन हाऊ टू यूज? सेम सिंटॅक्स. प्रिंट इन अ ब्रॅकेट मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम इन ब्रॅकेट इयर. इन ब्रॅकेट इयर. इन ब्रॅकेट इयर. ओके, सो आता इथे काय केलंय बघा. फर्स्ट वन मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. सेम सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा मॉड्यूलचं नाव लिहिलं, त्यानंतर फंक्शनचं नाव लिहिलं आणि त्यामध्ये मी इयर पास केलंय. प्रोग्राम रन केला बघा. प्रोग्राम रन केल्यानंतर 2021चा टोटल 12 महिन्याचं कॅलेंडर इथं ओपन झालेलं आहे. हे माझं पहिलं फंक्शन आहे कॅलेंडर नावाच्या मॉड्यूलमधलं. ओके, देन पुढचं जे फंक्शन आहे त्याला आपण मंथ फंक्शन म्हणतोय. काय म्हणतोय? मंथ फंक्शन. तर कोणतंही फंक्शन वापरताना सेम सिंटॅक्स आहे, कोणत्याही प्रकारे यामध्ये बदल नाहीये. मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. सो व्हॉट इज मॉड्यूल नेम? कॅलेंडर इज द मॉड्यूल नेम. मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. फंक्शन नेम मंथ. आता या मंथ नावाच्या फंक्शनमध्ये मला 2 व्हॅल्यू पास करायचे आहेत. किती व्हॅल्यू पास करायचे? 2 व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू इयर व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू मंथ व्हॅल्यू. सो आता इथे मी हे इयर नावाचं जे व्हेरिएबल आहे ते कॅन्सल करतोय. आता याच्यामध्ये मी 2 व्हॅल्यू पास करणार आहे. सर्वात पहिल्यांदा इयर. मला कोणता इयर बघायचं आहे? फॉर एक्झाम्पल 2020. 2020 मध्ये मला कितवा महिना बघायचा आहे? फॉर एक्झाम्पल जुलै महिना. सो जुलै महिना मीन्स 7th. महिन्याचा नंबर द्यायचा आहे. जानेवारी इज द फर्स्ट मंथ, देन डिसेंबर इज द 12th मंथ. तुम्ही जो नंबर द्याल तो तुम्हाला महिना बघायला मिळेल. सो इथे मी सेव्ह करतोय कोड बघा. लिहिण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सो फर्स्ट वन कॅलेंडर इज द मॉड्यूल, मंथ इज द फंक्शन, मॉड्यूल डॉट फंक्शन नेम इन ब्रॅकेट 2 व्हॅल्यूज. सो रन केला प्रोग्राम. ओके, जुलै 2020 अशा पद्धतीने हे ओपन झाले. तर मला अगेन दुसरं काय जर बघायचं असेल तर इथे मी बघू शकतो. फॉर एक्झाम्पल 3 नंबर एंटर केला. अगेन सेव्ह इट, रिफ्रेश.
बघा आता इथे मार्च 3 नंबर दिलाय, 3 नंबरचा महिना आपला मार्च आहे 2020. हे तुम्हाला स्पेसिफिकली आपण मंथ बघू शकतो, यामध्ये स्पेसिफिकली काय बघू शकतो, मंथ बघू शकतो. त्यानंतर आपलं जे पुढचं फंक्शन आहे ते आपण इज लीप घेऊया. इज लीप म्हणजे ते जर इयर लीप असेल तर तुम्हाला लीप इयर सांगेल, अदरवाईज नाही. इयर इक्वल टू 2020. आता सेम सेम मेथड आहे. पहिल्यांदा मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम. व्हॉट इज फंक्शन नेम? इज लीप. इज लीप इन ब्रॅकेट इयर. सेव्ह केला कोड. इथे ट्रू दाखवतंय. इथे काय दाखवतंय? ट्रू दाखवतंय. याचा अर्थ 2020 हे लीप इयर आहे. इयर चेंज करून बघूया आपण. इयर चेंज करून बघूया. 2021 सेव्ह केला कोड. अगेन रिफ्रेश. इथे फॉल्स दाखवते बघा. ठीक आहे. तर फॉल्स दाखवते याचा अर्थ की 2021 हे जे इयर आहे हे लीप नाहीये. जर इयर लीप असेल तर तुम्हाला ट्रू रिझल्ट रिटर्न होणार आहे, अदरवाईज तुमचा रिझल्ट काय असेल? फॉल्स असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघू शकतो? मंथ बघू शकतो, टोटल इयरचं कॅलेंडर बघू शकतो. त्याचबरोबर एखादा इयर लीप असेल तर ट्रू सांगेल, अदरवाईज फॉल्स सांगेल. आपली शेवटची जी मेथड आहे ते म्हणजे डे नेम. डे नेम स्टार्ट होतात मंडे पासून. बाय डिफॉल्ट मंडे हा फर्स्ट डे आहे आणि शेवटचा संडे आहे. सो याची व्हॅल्यू इंडेक्स व्हॅल्यू सारखी चालू होते. तर सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही 0 प्रिंट केला तर तुम्हाला मंडे प्रिंट होईल. मंडेची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही 0 आहे, बट फर्स्ट डे मंडे. सो आता इथे मी काय करतोय? मेथड वापरतोय, फंक्शन वापरतोय. मेथड और फंक्शन दोन्ही सेम आहेत. डे नेम. ओके. डे अंडरस्कोर नेम इन अ ब्रॅकेट व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मी 0 दिली, की दिली 0. डे नेम हे माझं फंक्शन आहे, कॅलेंडर ही मॉड्यूल आहे. मॉड्यूल डॉट फंक्शन नेम, डे नेम इन अ ब्रॅकेट 0. 0 मीन्स मंडे. ओके, 0 मीन्स मंडे. रन करूया प्रोग्राम. बघा इथे मंडे प्रिंट झालेला आहे. तुम्ही कोणताही डे इथे प्रिंट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी 4 दिला, अगेन फ्रायडे आलेला आहे. ठीक आहे, फ्रायडे आलेला आहे आउटपुटला. तर अशा पद्धतीने आपले 2 मॉड्यूल्स असतात. 2 मिनिटामध्ये सर्व एकदा रिवाईज करूया. तर आजचा आपला पायथॉन सिरीजमधला पॉईंट होता मॉड्यूल्स इन पायथॉन. तर मॉड्यूल काय असतं? मॉड्यूल एक प्रकारची फाईल असते, त्यामध्ये एकापेक्षा अनेक फंक्शन्स असतात, फक्त डिफाईन केलेले असतात, आणि ते फंक्शन आपण दुसऱ्या नवीन फाईलमध्ये ॲक्सेस करू शकतो, कॉल करू शकतो. तर मॉड्यूलचे जनरली 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार युजर डिफाईन्ड मॉड्यूल आणि दुसरा प्रकार बिल्ट इन मॉड्यूल. आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये इनबिल्ट मॉड्यूल कव्हर केलेलं आहे. इनबिल्ट मॉड्यूल म्हणजे काय असतं, की ज्यावेळी तुम्ही पायथॉन इन्स्टॉल करता त्याचवेळी ते ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतात. त्यामध्ये ते इनबिल्ट आहे. त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलेले आहे त्यामध्ये ते ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 2 मॉड्यूल बघितलेले आहेत. पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे मॅथ मॉड्यूल, दुसऱ्या मॉड्यूलचं नाव आहे कॅलेंडर मॉड्यूल. तर कोणतंही मॉड्यूल जर मला माझ्या प्रोग्राममध्ये वापरायचं असेल तर मला 2 प्रकारचे सिंटॅक्स वापरावे लागतात. सर्वात पहिल्यांदा कोणतंही मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं, त्यानंतर त्यातले फंक्शन ॲक्सेस करावे लागतात. तर हाऊ टू इम्पोर्ट मॉड्यूल? फर्स्ट वन, इम्पोर्ट कीवर्ड, देन मॉड्यूल नेम, तुमच्या मॉड्यूलचं नाव टाकायचं आहे. तर इम्पोर्ट मॅथ और इम्पोर्ट कॅलेंडर. मग फंक्शन कसं वापरायचं, फंक्शन कसं ॲक्सेस करायचं? तर सर्वात पहिल्यांदा मॉड्यूल नेम डॉट फंक्शन नेम इन ब्रॅकेट व्हॅल्यूची रिक्वायरमेंट असेल तर व्हॅल्यू पुटअप करा, तुम्हाला तुमचं आउटपुट मिळून जाईल. इथं मॅथ मॉड्यूलमध्ये आपण स्क्वेअर रूट बघितलेला आहे, पॉवर बघितलेला आहे, सिलिंग बघितलेला आहे, फ्लोर बघितलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण फंक्शन्स बघितलेले आहेत. ठीक आहे. तर आता या लेक्चरमध्ये आपले सगळे आपण पॉईंट्स कॅलेंडर आणि मॅथ रिलेटेड कव्हर केलेले आहेत विथ प्रॅक्टिकल. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्टिंग आहे, ज्यांना IT मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना शेअर करा. थँक्यू.